आज सकाळी फार मोठी दुःखद घटना आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यावरती कोसळली. दुर्दैवाने ते फार मोठं संकट आज आपल्या महाराष्ट्र राज्यावरती खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे धडाडीचे म्हणून ओळखलं जातात. अनेक नियमाचं आणि वेळेचं बंधन पाळणारे दादा आज सकाळी प्रचाराच्या निमित्तानं बारामती या ठिकाणी निघाले असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि अपघातामध्ये दुर्दैवाने दादांचं त्या ठिकाणी देहवासन झालं. खऱ्या अर्थानं दादांच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर शब्द त्या ठिकाणी आज फुटत नाहीत. एवढी फार मोठी हानी आपल्या महाराष्ट्रात झाली, त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्याची झाली. आणि खऱ्या अर्थानं असा नेता भविष्यकाळात तयार होणं फार कठीण काळ जाईल, कारण अशी माणसं देशाला राज्याला मिळणं ही कर्तृत्वाने आणि आपल्या निर्णयाने फार मोठी होत गेली. दादांच्या बाबतीत बोलायचं तर कामाचा माणूस, दादा बोलेल ते करतो, अशी दादांची ख्याती आपण पाठिंबाच्या काळामध्ये पाहिली. आणि संपूर्ण त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेची, ग्रामीण जनतेची आणि ग्रामीण भागाची फार मोठी त्या ठिकाणी हानी झाली. ही पोकळी कशी भरून काढावी हा मोठा प्रश्न संपूर्ण समाजावरती आहे. मी आमच्या संपूर्ण या पुरंदर तालुक्यातल्या समाजाच्या वतीनं, पुरंदर तालुक्याच्या वतीनं दादांचा या दुःखद घटनेमुळं संपूर्ण तालुका त्या ठिकाणी हळहळ करतोय. मी दादांना परमेश्वरचरी प्रार्थना करतो की दादांच्या पवित्र आत्म्यास शांती मिळावी, सद्गती प्राप्त व्हावी, ही आपल्या समाज मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नमूद करतो.